यानंतर पुढची बातमी पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये। अशातच अजित पवारांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण झालाय। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला अपघात झाला होता। मात्र हा अपघात होता की घातपात यावरून अद्यापही संशय कायम आहे। दरम्यान आमदार रोहित पवारांनी आतापर्यंत 3 पत्रकार परिषदा घेऊन काही पुरावे सादर केले। या पुराव्यांच्या आधारे त्यांनी हा घातपात असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे। तसंच गेल्या 2 दिवसांपासून ते डीजीसीए आणि बीएसआर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। या पार्श्वभूमीवर 2 मार्च रोजी आणखी एक पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं असून या परिषदेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाल्यानं खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक एक पोस्ट केली आहे, पाहूया। सुप्रिया सुळे लिहितात, आपले अजितदादा सोबत नाहीत हे पचवणं अजूनही कठीण जातंय। अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल। तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील। मिस यू दादा। तर अजित पवारांचं जाणं हे एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं, अशा भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या आहेत, पाहूया। रोहित पवार लिहितात, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला, पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही। खूप वेदना झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।